माझा विश्वासच बसत नाही कीर्ती। भाऊंसारखा इतका विचार करणारा माणूस असं काही बोलूच शकत नाही। ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही स्वतः बोलून घ्या भाऊंशी, भाऊ सांगतील तुम्हाला। पण मग ते स्वतः का नाही आले इथे? अहो मीटिंग आहे ना, आणि बोर्ड मीटिंग महत्वाची आहे, आणि आपले नातेसंबंध चांगले होते, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून भाऊंनी लगेच मला हे सगळं सांगायला तुम्हाला इकडे पाठवलं। आणि कदाचित मी हे जे सगळं तुम्हाला सांगते ते भाऊंना तुम्हाला सांगता आलं नसतं। आई, एव्हा आपण काय विचार करत होतो आणि इथे सगळं काय घडतंय हो? वंदे, आपण भाऊंशी बोलूया। हां, बोला ना, तुम्ही बोला। हाँ, बोलणार आहेत। तसंही बाई आजी आणि आई आता जाणारच होते भाऊंशी बोलायला। पण माझं एक ऐकाल का? मी हात जोडते तुमच्या पुढे, पण प्लीज प्लीज तुम्ही घरी येऊ नका। मी काय ना, खूप दिवसांनी घरातलं वातावरण खूप चांगलं आहे आता, तुम्ही आलात तर पुन्हा ते खराब होईल। आणि आजी, माझं काम झालंय, मी निरोप द्यायला आले होते ते मी केलंय। कीर्ती, तू भाऊंचा निरोप आम्हासनी दिलास, आता याच्यामुळं आम्ही आमचं काम करू। हा हाँ हाँ, झालंय, पोचलाय तुमचा निरोप। भाऊंनी चांगलीच किंमत केली आहे बाई आजी आणि आईच्या भावनांची। बाईजी नशीब हे आत्ता कळलंय, तिथे गेल्यावर हे सगळं ऐकायला मिळालं असतं तर। आता त्यांनाच हे नातं नकोय तर आपण तरी कशाला आग्रह करू? आजी, काही चूकभूल झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा आम्हाला। जाते मी। वंदे, माझा विश्वास बसत नाही। भाऊंसारखा माणूस असा कसा निरोप पाठवेल?